या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. वडगावच्या जनतेला नगराध्यक्ष म्हणून राजकारण विरहित काम करून न्याय देण्याचा प्रयत्न केला जाईल असे आश्वासन नूतन पहिल्या महिला लोकनियुक्त नगराध्यक्षा विद्याताई गुलाबराव पोळ यांनी पदभार स्वीकारल्यानंतर जनतेला दिले. हातकणंगले तालुक्यातील पेठ वडगाव इथल्या नगर परिषदेमध्ये सत्तांतर होऊन यादव पॅनल आघाडीच्या विद्याताई गुलाबराव पोळ यांची पहिल्या महिला लोकनियुक्त नगराध्यक्ष यांची तर त्यांच्या पॅनलच्या 15 उमेदवार नगरसेवक म्हणून निवडून आले. नूतन नगराध्यक्ष आणि नगरसेवकांचा कार्यालय प्रवेश नुकताच झाला. कार्यकर्त्यांनी नगराध्यक्षांचं कार्यालय, सभागृह आणि परिसर फुलांनी सजवला होता. कार्यालयात प्रवेश होताच मुख्याधिकारी सुमित जाधव यांनी नगराध्यक्ष विद्याताई पोळ यांचे स्वागत केले. यावेळी बोलताना नगराध्यक्षा विद्याताई पोळ म्हणाल्या, ही खुर्ची वडगाव शहरातील सर्व नागरिकांची आहे. या खुर्चीवर बसून कारभार करताना राजकारण विरहित काम करत जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न केला जाईल. प्रशासनाची भूमिका सुद्धा यामध्ये महत्त्वाची आहे. सुट्टी व्यतिरिक्त दररोज 11 ते 1 या वेळेमध्ये नगर परिषदेमध्ये जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी उपलब्ध असणार आहे. जनतेने आपल्या समस्या या ठिकाणी मांडाव्यात असे आवाहन केले. यावेळी सर्व नूतन नगरसेवकांनी आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी सचिन चव्हाण, धनंजय गोंदकर, संदीप पाटील, वसंत पन्हाळकर, वडगाव सतीश मोरे, शिवाजीराव आवळे, राजू दाबडे, जगन्नाथ माने, सूरज पाटील, आदिलशाह फकीर यांसह यादव फॅमिलीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. TV नेक्स्टसाठी वडगावहून सतीश मोरे. नमस्कार. आज 30 तारखेला लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाचा मी आज प्रतिग्रहण आता केलेलं आहे 12 वाजता. या निमित्ताने मला एवढं सांगायचं आहे की प्रचंड लोक अग्रस्थावर यादव आघाडी ही वैयक्तिकरित्या उभी राहिली होती. म्हणजे कुठल्याही पक्षाचं तिला पाठिंबा नव्हता. पण सगळ्यात महत्त्वाचं, कुठल्याही पक्षाचा पाठिंबा जरी नसला तरी पेठवडगावच्या जनतेच्या प्रेमाच्या जोरावर आणि त्यांच्या पाठिंब्याच्या जोरावरती आज ह्या खुर्चीवर मी बसलेली आहे. त्यामुळं त्याची जाणीव मला आहे, त्याची किंमत मला आहे. यापुढचा प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण हा पेठवडगावच्या विकासासाठी राहणार आहे. खूप मोठी मोठी चॅलेंजेस आहेत. त्याच्यामध्ये ट्रॅफिकचा प्रश्न आहे, त्याच्यामध्ये बाजारपेठेचा प्रश्न आहे, त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे फळवाले असतील, भाजी विक्रेते असतील किंवा रोजचे बसणारे हे असतील, आपले फेरीवाले असतील, या सगळ्यांना व्यवस्थित बरोबर घेऊन कुठल्याही प्रकारची जनतेला अडकाटी होईल असं न करता आपल्याला सगळ्यांचा काम करायचं आहे. नगरपालिकेचा कारभार व्यवस्थित चालवायचा आहे. AIचं सगळ्या जगामध्ये AI यायला लागलं आहे. पेठवडगावमध्ये डिजिटल लायब्ररी करणं हे फार महत्त्वाचं काम आहे. मला वाटतं पहिलं काम हे डिजिटल लायब्ररीचंच होणार आहे. त्याच्याबरोबर दुसरं महत्त्वाचं, बाबासाहेब आंबेडकरांचा महामानव बाबासाहेब आंबेडकरांचा पुनराकृती पुतळा असेल. त्याच्यानंतर संभाजी उद्यानमध्ये संभाजी महाराजांचा पुतळा असेल. आणि वैयक्तिक मला आणि धनगर समाजांच्या मागणीनुसार बाळूमामांच्या मंदिराच्या प्रांगणामध्ये अहिल्याबाई होळकरांचा सुद्धा पुतळा, हे 3 पुतळे आपल्याला या प्रायोरिटीवरती आपल्याला उभं करायचे आहेत. याबरोबर रस्ते असतील, पाणी असेल, वडगावची काय स्वच्छता असेल आणि त्याच्याबरोबर सुरक्षता पण असेल. या सगळ्या गोष्टीचं लक्ष ही वडगाव नगरपालिका घेणार आहे. मी आणि माझे 15 नगरसेवक आम्ही सगळे सदैव वडगावच्या जनतेसाठी आम्ही इथे काम करणार आहोत.